केदार केदार शिवाय दिसत नाही का कोणी? युवराज का चिडलायस एवढा? शांत हो. हे पाणी घे. सावकाश. इकडे कानातून रक्त येतं का बघ माझ्या? नाही येईल, एक दिवस येईल. त्याचं कौतुक ऐकून ऐकून त्या केदारचं एक दिवस कानातून रक्त येईल माझ्या. आता काय केलंय त्याने? एक काय ते एवढंसं प्रेझेंटेशन केलं त्याने, त्याचं कौतुक होत आहे पूर्ण ऑफिसमध्ये. ती कौशिकी तर डोक्यावर घेऊन बसली आहे त्याला. इतके दिवस मी प्रयत्न करतो, एक संधी देत नाही ही कौशिकी मला, आणि त्याला सगळं मिळतं, सगळं, तेही न मागता फुकट. मग दुसऱ्यांकडे संधी मागूच नकोस ना. स्वतःसाठी संधी स्वतःच तयार कर. असं काय करतोयस युवराज? अरे त्या केदारवर रागवण्यापेक्षा त्याचा खेळ समजून घे. काय करतोय तो? आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घेतोय तो, आणि ती तारिणी सुद्धा. शांत डोक्याने विचार कर आणि स्वतःसाठी एक संधी शोध आणि दाखवून दे त्या केदारला की या घराचा खरा वारस कोण आहे. ओ, यात लपून ठेवलं. आणि हो, तुझ्या त्या बायकोला सांग जरा घरात लक्ष दे. नाही तर ती पार्सल खेळत राहील आणि ती तारिणी एक दिवस हे अख्खं घर घशात घालेल. कळतंय ना तुला मी काय म्हणते? हा हा हा, कळतं कळतं. येस, राईट. मूर्ख आहेस काय का जरा? दुसऱ्यांच्या वस्तूंना विचारल्याशिवाय हात लावायचा नसतो, एवढ्या साधे मॅनर्स नाहीत का तुला? युवी, अरे पद्मिनी मम्मा म्हणाला की हे माझं पार्सल आणि तू रिसीव्ह केलंस. दिसतंय कुठे नाव तुझं? नाही ना? मग तुम्ही बेलसरे सिस्टर्स किती हाव आहे ग तुम्हाला? सगळंच पाहिजे. मी काय मुद्दाम केलंय का? आणि हे एवढं काय आहे त्यात? एवढं काय त्यात बोलून ना सगळी प्रॉपर्टी खिशात घालाल एक दिवस आणि जाल तिकडे बेलसरे हाऊस मध्ये. युवी, तू ना आता खूप बोल. चुप आपण ना. तुला कळलंय तुझं नाही ते? ठीक आता काम कर तुझं. मी नाही जाणार. या पार्सल मध्ये काय आहे ते मला बघायचं. दाखव. काय काय यात? ते माझं पार्सल नाहीच आहे, माझ्या मित्राचं पार्सल आहे. त्याने त्याच्या बायकोसाठी एक गिफ्ट घेतलंय आणि म्हणून मी तुला ते दाखवत नाहीये. कारण ते बघितल्यावर तू मला पण असंच गिफ्ट पाहिजे युवी 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 करत पासून, म्हणून तुला दाखवत नाहीये. कळलं? आता यापुढे माझ्या वस्तूंना विचारल्याशिवाय हात लावला तर बॉस, आपला संशय खरा ठरला. या निष्पाप लोकांना ड्रग्ज देऊन हे किडनॅपर्स तिथे घेऊन जात होते. हे असं काहीतरी आपल्यासोबत जर घडलं, हा विचार जरी मनात आला ना तरी अंगावर काटा येतोय. ज्या माणसांसोबत हे घडलं असेल त्यांची काय अवस्था झाली असेल. बॉस, हे सगळं या 4-5 दिवसात तुम्हाला होणारा त्रास आम्हा पुरुषांना कधी समजणार नाही. पण माझ्याकडनं जेवढं होईल ना तेवढी मी तुला मदत करेल. पण तुला कसं कळलं? तारखांकडे माझंही लक्ष असतं बॉस. जे रोज थंड पाणी पिणारी बॉस अचानक कोमट पाणी प्यायला लागली. गोड अजिबात आवडत नसताना सुद्धा दिवसाला 2-2, 3-3 चॉकलेट्स खातीये. तुझ्या चेहऱ्यावरनं कधीच थकवा जाणवत नाही. म्हणजे तू अशी एकदम कणखर आहेस ना, तो थकवा अचानक दिसू लागतो. तेव्हा मला कळतं, जशी बॉस आपली मदत करते तशी तिला मदत करायला हवी. थँक्यू. थँक्यू तर आम्ही पुरुषांनी तुम्हाला म्हणायला हवं. एवढं सगळं कसं सहन करता तुम्ही? म्हणजे तुम्हाला एवढा होणारा त्रास तो आम्हाला कधीच जाणवू देत नाही. ही खरी शक्ती आहे तुमची, ही खरी ताकद आहे. हे तुमच्यातलं सृजनशक्तीचं प्रतीक आहे. पण हे तुला कळतंय,
पण अजून भरपूर लोक आहेत समाजात जी या ऋतुचक्राला विटाळ मानतात. विटाळात विठ्ठल असतो म्हणून तर वारीमध्ये बायकांना बाधित म्हटलं जात नाही. पूर्वीच्या काळी ना बायकांना शारीरिक कष्टाचं कामं जास्त असायची. म्हणजे घर मोठं असायचं ना, तर लांबून पाणी आणणं, झाडलोट, धुणी भांडी हे सगळं काम बायका करायच्या. या 4 दिवसातनं त्यांना भरपूर त्रास व्हायचा. शिवाय स्वच्छता पण आत्तासारखी नव्हती ना. म्हणजे बाथरूम स्वच्छ नसायचे, वाहतं पाणी, पॅड्स. तर घरातले या 4-5 दिवसांसाठी बायकांना बाजूला ठेवून आराम कर असं सांगितलं जायचं. चांगल्या हेतूने केलेल्या नियोजनांचा परंपरेच्या नावाखाली विपर्यास केला गेला. त्यावेळेस बायकांना बाधित म्हटलं जायचं. म्हणजे त्यांना माहिती नव्हतं की बाधित असायला हा काय रोग नाही आहे, ही शक्ती आहे, हे तुमचं बाईपण आहे. तुला एवढं सगळं कसं माहिती केदार? आईने सांगितलं. ती सांगायची की अशा वेळी प्रत्येक स्त्रीशी संवेदनशीलतेनेच वागायचं. तिने या गोष्टीचा टॅबू कधी जाणू दिला नाही मला. बायकांचा आदर करणारा मुलगा घडवत होत्या त्या. खरंच खूप चांगले विचार आहेत त्यांचे. आणि थँक्यू. कारण सहसा मुली पिरियड्स बद्दल बोलायला कम्फर्टेबल नसतात. स्वतःच्या नवऱ्याशी बोलताना सुद्धा बायकांना बरोबर वाटत नाही, अवघडल्यासारखं होतं. पण मी आज इतक्या कम्फर्टेबली तुझ्याशी या विषयावर बोलू शकतेय, त्यासाठी थँक्यू. इतके दिवस तू मला म्हणत होतास ना की तू खूप लकी आहेस कारण तुझ्या आयुष्यात माझ्यासारखी मैत्रीण आहे. पण खरं तर मी खूप लकी आहे कारण माझ्या आयुष्यात तुझ्यासारखा मित्र आहे, ज्याला बाई पण कळतं आणि ते जपताही येतं. तुझ्यासाठी ग्रीन फ्लॅग्स काय आहेत? आदर त्याने सगळ्यांचाच करायला पाहिजे, प्रत्येक माणसाचा. पण बाई पण त्याला कळलं पाहिजे आणि ते ना त्याला जपताही आलं पाहिजे. तुला बरं वाटेल असा एक उपाय आहे माझ्याकडे. काय? पाय सरळ कर. का? कर ना. केदार काय नाही केदार बॉस, काय नाही होत.